गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. मार्केटमध्ये काय उत्साह आहे? आपण पडद्याच्या साहित्यासह पूर्वी आराशीचं जे साहित्य विकताय, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे गिरायकांकडनं? बऱ्यापैकी लोकांमध्ये उत्साह उत्साह आहे. गणेश उत्सव जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये म्हणजे गणपतीला डेकोरेशन करण्याची जो उत्साह असतो, पहिल्यापासून जे डेकोरेशन, त्याची तयारी, त्याला लागणारं सगळं सामान गोळा करणं, त्याच्यामुळे लोकांमध्ये भरपूर उत्साह आहे. आणि त्या उत्साहाला हे म्हणून आम्ही सर्व प्रकारचे फुलांचे, तसेच कापड, सगळ्या प्रकारचे रेडीमेड पडदे, LED झालर, तसेच ग्रीन मॅट वगैरे सर्व प्रकारचे साहित्य आम्ही आमच्या ह्या मांगल्य दुकानात आम्ही घेऊन आलेलो आहे. नाव कसं? नाव मांगल्य कापड दुकान. तुझं नाव? कडून एकदम छान प्रतिसाद मिळतो. यावेळी लवकरच सुरुवात झालेली आहे ग्राहकांच्या खरेदीसाठी. आमच्याकडे म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवरला यावेळी खूप मागणी आहे. त्याच्यामध्ये 6 फुटी आहेत, 4 फुटी आहेत. तसेच या तयार अशा रिंग्स आल्यात, म्हणजे आम्ही ते फुल रेडी करून देतो. ते खूप छान अवेलेबल ऑप्शन्स आहेत. आणि हार एक आहेत आपल्याकडे 6 फुटाचे, झुंबर आहेत वेगवेगळे, परत मातीसाठी झालर वगैरे आहेत, छत वगैरे सुद्धा शिवून देतो. तसेच हे पडदे पण आहेत तसे वेगवेगळे, आणि सगळं छान आहे यावेळी. आणि आर्टिफिशियल फ्लॉवरला यावेळी जरा जास्त आहे. पडद्यांचा ओढ जरा थोडा कमी आहे, पण फ्लॉवर्सला खूप जास्त मागणी चालली. नाव कसं आपलं? आमचा कनक कौस्तुभ पाटणकर. गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव सजावटीचं साहित्य आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या काय भावना आहेत, काय सांगा? गणेशोत्सव म्हटला की संपूर्ण कोकण वासियांसाठी अगदी मनातला किंवा हृदयातला तो क्षण असतो, किंवा तो साजरा करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात, किंवा आपल्या गणपती डेकोरेशन किंवा आपल्या घरातलं गणेशोत्सव कसा सगळ्यात जास्त चांगला व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतात. मग एवढा बाहेर पाऊस आहे तरी पण त्याच्यावरती मात करत आज संपूर्ण बाजारपेठ कुडाळमध्ये डेकोरेशनच्या सजावटीने भरलेली आहे. आणि त्याच्यासाठी लोक ती घेण्यासाठी पावसाच्या वरती मात करते, त्याच्यातून येऊन तो विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत असं मला वाटतं. आणि सगळीकडे लगबग चालू आहे भरपूर. नाव कसं आपलं? संतोषा नाईक. अवघ्या कोकणवासियांचं आवडतं दैवत गणराया अवघ्या काही दिवसांमध्ये घराघरात विराजमान होणार आहेत. आणि याच गणरायाच्या मागे सजावटीसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गणेश सजावट साहित्य दुकानांमध्ये होताना पाहायला मिळते. मी अशाच एका दुकानामध्ये आहे. या दुकानामध्ये आपण पाहत असाल, या दृश्यांमध्ये आर्टिफिशियल जे फ्लॉवर्स आहेत, जी फुलं आहेत, ती खरेदी करण्यासाठी ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी दाखवले होत आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर 4 फुटी हार, 6 फुटी हार असतील, पडदे असतील, यासह झालर असेल, यासह झुंबर असेल, हे खरेदी करण्याकडे जे नागरिकांची आहे ती ओढ या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो या खरेदीसाठी ग्राहकांकडनं पाहायला मिळतो आहे. आणि सिंधुदुर्गात प्रामुख्याने गणेश सजावट स्पर्धा होतात, आणि या सजावटीमध्ये आपल्या गणरायाचं प्रथम क्रमांक यावा यासाठी जी असते ती प्रत्येक गणेश भक्ताला ओढ लागलेली असते. आणि त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणेश सजावटाचं साहित्य खरेदी करण्यासाठी या दुकानांमध्ये जी आहे ती ग्राहकांची रीक लागलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन योगेश सह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग.